मी सध्या उभा आहे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सावित्री नदीच्या किनारी। आपण पाहताय ही सावित्री नदी आहे आणि रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केल्याच्या नंतर या सावित्री नदीच्या देखील पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होताना तो चित्र दिसतंय। आपण जर पाहिलं तर काही वेळापूर्वी ही पाणी पातळी खाली होती, मात्र ही सध्या पाणी पातळीचा उच्चांक एकंदरीत गाठताना दिसत आहे। आस्ते आस्ते या पाणी पातळीमध्ये एकंदरीत वाढ होताना दिसत आहे। रायगड जिल्ह्यातील रोहा असेल, नागोठणा असेल, पाली असेल, खोपोली असेल या सर्वच भागामध्ये सध्या पावसाची बरसात होताना तो चित्र पाहावयास मिळत आहे। हीच ती सावित्री नदी आहे, ज्या सावित्री नदीचा पुराचा धोका हा महाड शहराला असतो आणि त्याच आता सावित्री नदीची पाणी पातळी जी आहे ती आस्ते आस्ते आपणास वाढताना दिसत आहे। घाटमाथ्यावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती प्रशासनाच्या वतीने वर्तवण्यात आलेली आहे आणि घाटमाथ्याचं जे पाणी आहे ते याच सावित्री नदीच्या माध्यमातून थेट महाड शहरामध्ये घुसतं आणि आता त्याच सावित्री नदीच्या पाणी पातळीमध्ये जी आहे ती एकंदरीत वाढ होताना दिसत आहे। आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्याला प्रशासनाच्या वतीने रेड अलर्ट जारी केला आहे आणि त्याच कारणास्तव नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने देखील करण्यात आलेलं आहे। योगेश सावंतसह राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड महाड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।